ऐसा है कि डिसाल कारभार नक्की आहे। हा 25 वर्षापासून ज्यांची सत्ता होती याने ज्याप्रमाणे रिक्रुटमेंट केले, ट्रान्सफर केले, अधिकार दिले आणि सिस्टम लावले, त्यांचा आज हा रिझल्ट आहे। आज सकाळी माझ्याकडे 2 डॉक्टर आले होते। त्याने सांगितलं की आम्हाला फक्त एक लायसन्स पाहिजे होता डे केअरसाठी किंवा काही जे त्यांचे आहे, तर त्यासाठी त्याने जिथे अप्लाय केला तिथून अजून कुठे पाठवून दिला आणि पाठवून दिला म्हणे ते लेडीज डॉक्टर तिथे गेली। ते त्याने सांगून आला की तुम्ही खानमधून मला एक ब्रोकर आहे, कन्सल्टंट आहे, त्याने भेटा, ते तुमचं काम करून देतील, अधिकारी त्याने सांगताय। आणि खानने ज्याने ते डॉक्टर भेटली तो त्याने सांगितलं की 25 लाख रुपये ऑन मनी लागतात। हा स्थिती आहे। आता ते खान फक्त मालवणी आणि मोहम्मदी रोडमध्ये राहिला नाही, आता महानगरपालिकेच्या कामामध्ये घुसलेले आहे। हा एक अतिशय लाजस्पद गोष्ट आहे। मी जे काय हा घटनाचा विस्तृत दौरा कमिशनरकडे देणार आहे आणि माननीय मुख्यमंत्रीजी पण निर्देशनामध्ये आणणार आहे। हा जे मी नेहमी सांगतो की फक्त घुसपेट नाही आहे, फक्त अनॉथराइज्ड कन्स्ट्रक्शन नाही आहे, ते हळूहळू पूर्ण मुंबई आपल्या कब्जामध्ये घेत आहे। हा एक आज सकाळच्या उदाहरण तुमच्या समोर मांडला ना। हा केएम मध्ये जे काही आज चाललेलं आहे ते जोपर्यंत केएमचे लोकांचे विश्वास ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तोपर्यंत मी प्रत्येक महिन्यामध्ये इथे येणार आहे। ते मला विजिट अलाउड केली की नाही केली, माझ्या जनप्रतिनिधी नाते माझी रेस्पॉन्सिबिलिटी कोणी मला थांबू शकत नाही। मी इथे येणार आहे, लोकांचे ऐकणार आहे, जोपर्यंत सोल्युशन होणार नाही तोपर्यंत त्यांचे फॉलोअप पण करणार आहे।